लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी गरमागरम वाफाळती खिचडी तयार आहे। तर आज मी तुमच्यासोबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने गरमागरम वाफाळती खिचडी म्हणजेच आपण आज प्रोटीनयुक्त खिचडी कशी बनवायची ते बघणार आहेत। नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे। भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर यामध्ये आपण भरपूर साऱ्या प्रोटीन्सचा वापर केलेला आहे। तर ही खिचडी तुम्ही रात्री खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता। अगदी हलकं फुलकं हे जेवण आहे। बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही खिचडी नक्की करून पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता प्रोटीनयुक्त खिचडी बनवण्यासाठी आपण इथे सर्व डाळींचा समावेश केलेला आहे। तर इथे मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे। तर ही जी डाळ आहे ना ती पॉलिश केलेली मूग डाळ वापरली आहे। सोबतच आपण इथे अर्धी वाटी हिरव्या मुगाची डाळ वापरली। आता जर तुमच्याकडे अख्खे हिरवे मूग असतील ना तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। मूग रात्रभरासाठी पाण्यात भिजत घालायचे, मग ते छान असे फुलले की अगदी खिचडी मस्त होते। सोबतच आपण इथे अर्धी वाटी चणा डाळ वापरली। चणा डाळऐवजी जर हरभरे असतील ना तर हरभरे सुद्धा आपण रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालू शकतो। अजून याऐवजी तुमच्याकडे जर राजमा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालू शकता। आता इथे आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर इथे मी ब्राऊन तांदूळ वापरणार आहे। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल आहे ना तो तुम्ही इथे वापरू शकता। आता डाळी आणि तांदूळ आपण एकत्रित सर्व मिक्स केलेला आहे। तर हे सर्व एकत्रित मिक्स करून 1-2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता इथे मी तांदळाचं प्रमाण अर्धी वाटी घेतलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता। आता लगेच चला आपण खिचडीला फोडणी टाकूयात। तर गॅसवरती मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे। कुकर हलका फुलका गरम झाला की त्यामध्ये आपण 1.5 पळी तेल टाकून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जिरं आणि मोहरीची फोडणी टाकून घेऊयात। तर तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊयात आणि जिरं छान असं फुललं की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी सुद्धा आपली छान अशी आता तडतडली आहे। यामध्ये आता आपण 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि आता यामध्ये आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या सुद्धा टाकून घेतल्या। आता एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक असा चिरून घेतला होता, तो कांदा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आणि आता आपल्याला कांदा आहे ना अगदी गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। आता ही सर्व प्रोसेस करत असताना ना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे, नाहीतर जे जिरं मोहरी आणि कांदा जो आहे ना तो करपून सुद्धा जाऊ शकतो। त्यामुळे अगदी मध्यम आचेवर कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता बघा कांदा सुद्धा छान असा परतला की यामध्ये अर्धी वाटी आपण टोमॅटो टाकून घेऊयात। म्हणजे 1 टोमॅटो घेतला होता, छान असा बारीक चिरून घेतला, तो टाकून घेतला। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सर्व जिन्नस आता चांगले एकत्रित मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवली आहे। आता यामध्ये आपण काही सुके मसाले टाकूयात। तर 1 चमचा मी गरम मसाला टाकणार आहे। तुमच्या डब्यामध्ये जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही टाकू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। 1 चमचा धने पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे। याऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची जी असते ती थोडीशी कुटून टाकू शकता किंवा बारीक चिरून सुद्धा टाकू शकता। पण लहान मुले जर खाणार असतील तर थोडंसं तिखट कमी केलं तरी काही हरकत नाही। आता हे सर्व सुके मसाले आपण चांगले एकत्रित मिक्स करून घेऊयात। अगदी मध्यम आचेवर मसाले छान असे परतून घेतले की यामध्ये 1 वाटी भरून आपण सोयाबीन टाकणार आहोत। तर 1 वाटी सोयाबीन घेतलं, 1 तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि सोयाबीन छान असं भिजलं की ते गच्च पिळून या मसाल्यामध्ये टाकून घेतलं। सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा आपण 1 तासाभरासाठी पाण्यात भिजत घातले होते। आता याऐवजी जर तुमच्याकडे राजमा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। आता सर्व मसाले
सोयाबीन आणि शेंगदाणे चांगले एकत्रित मिक्स करून घेऊयात। आता सर्व मसाले छान असे परतून झालेले आहेत। आता या स्टेजला यामध्ये जे आपण तांदूळ धुवून घेतले होते ना ते टाकून घेऊयात। तर 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि तांदूळ यामध्ये टाकून घेतले। आता हे सर्व आपल्याला यामध्ये लगेच पाणी न टाकता चांगलं एकत्रित मिक्स करून घेऊयात। तेलामध्ये ही जे तांदूळ आहेत ना छान असे आपल्याला 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचे। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। आता सगळ्यात महत्त्वाचं पाणी किती ॲड करायचं, जेवढा तुम्ही तांदूळ घेतला आहे ना तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे। इथे आपल्या डाळींचा सुद्धा समावेश होता, तर पूर्णपणे एकूण आपल्या 1.5 वाटी साहित्य झालेलं होतं। तांदूळ आणि डाळी मिळून 1.5 वाटी, तर त्याच्या दुप्पटच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता पाणी टाकून झालं, कडेला लागलेला तांदूळ सर्व एकत्रित मिक्स करायचा। मीठ व्यवस्थित लागलं आहे की नाही ते चेक करायचं। जर कमी असेल तर अजून थोडंसं मीठ ॲड करू शकता। तर थोडंसं मीठ कमी आहे, थोडंसं अजून मीठ टाकून घेतलं चवीपुरतं। परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि यावरून आता भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। आता यापेक्षा अजून जर तुमच्याकडे कोणत्या भाज्या जर असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता। जसे शिमला असेल, नंतर पत्ताकोबी असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता। आता कुकरचं झाकण लावून घेतलं, 3 शिट्ट्या करून घ्यायच्या हाय फ्लेमवर आणि बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरची वाफ पूर्णपणे घालवून घ्यायची आणि बघा कुकरचं झाकण काढून घेतलं आणि अगदी गरमागरम वाफाळती खिचडी आपली तयार आहे। तर बघू शकता तुम्ही खिचडी किती मस्त अशी तयार झाली। आता जर तुम्हाला खिचडी अजून थोडीशी पातळ हवी असेल ना तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। आता ही खिचडी आपण लगेचच एका दुसऱ्या प्लेटमध्ये सर्व करूयात। गरमागरम वाफाळती खिचडी आणि त्यावरून तुपाची धार खायला खूपच मस्त लागते। तर ही खिचडी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला घेऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा घेतलं तरी काही हरकत नाही, कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या प्रोटीनचा समावेश केलेला आहे। त्यामुळे वजन वाढण्याची तर बिलकुल शक्यताच नाही। अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी छान अशी मस्त गरमागरम वाफाळती खिचडी बनवून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही खिचडी नक्की करून पहा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि प्लीज मला कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।